सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. In August 1988, with more than 35 years of service in Marathi, whatever my experience, sweet and dark, both, but we wish him all the best for his future, new chapter of life, a good health and prosperity. In August 1988, with more than 35 years of service teaching Marathi, whatever my experience, sweet and dark, both, but we wish him all the best for his future, new chapter of life, a good health and prosperity. Unique style and unshakable confidence. As he embarks on his next adventure, let us express our deepest gratitude for his years of service, passion and devotion. Thank you, Mr. Bhavya, and best wishes for the journey ahead. Unique style and unshakable confidence. As he embarks on his next adventure, let us express our deepest gratitude for his years of service, passion and devotion. Thank you, Mr. Bhavya, and best wishes for the journey ahead. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम, मान्यवर आणि माझ्या आज सेवापूर्तीचा कार्यक्रम, भागवत सरांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम म्हणून आपण म्हणजे मला भागवत सर म्हणाले एकदा म्हणाले असं काही पण एक लक्षात मला असं वाटतं की और बाकी मेरे शिक्षक मित्र, आज हम जिस अवसर पे यहाँ को उपस्थित हुए भागवत सर की विदाई, और मेरे ख्याल से जिस दिन ड्यूटी ज्वाइन करते हैं उस दिन रिटायरमेंट का डेट निश्चित हो जाता है। आज वही दिन आया हुआ है, लेकिन बहुत सारे पॉइंट दिनकर सर ने कवर करे जो मुझे बोलना था, जो मुझे लगता था कि मुझे बोलना चाहिए। शायद मैं दिनकर सर ने कहा कि उन्होंने पिताजी की मूर्ति मंदिर में, शायद लोग नहीं पता होगा, अभी तो लोग मरने के बाद ही मूर्ति बनाते हैं, लेकिन उन्होंने जीवित पिताजी को मूर्ति में या कन्वर्ट किया, मंदिर के रूप में कन्वर्ट किया। मतलब कि मरने के बाद में जो भगवान दिखना चाहिए, उन्होंने जीवित पिता को भगवान के रूप में माना। बहुत बड़ा काम, शायद हम और आप बचा नहीं पाएंगे। पिता जिंदा उसी मूर्ति रखे, लोग ने बहुत सारे लोगों ने बहिष्कार भी किया होगा, लेकिन उसके आगे भी उन्होंने जाके काम किया, तब कोई बहुत बड़ा काम किया है। ये सोच के बिल्कुल विपरीत है। और जैसे एक कहा गया कि हमेशा व्हाइट एंड व्हाइट रहते हैं, कभी मैं सोचता एक व्हाइट शर्ट में संभाल नहीं पाता हूँ मैं, दूसरे तीसरे दिन कॉलर गंदा हो जाता है, लेकिन पूरे 12 साल से मेरे ख्याल से कंटिन्यू व्हाइट शर्ट पहनते हैं, और उनके सुंदर या साफ रहने का कारण क्या है आज तक मुझे पता नहीं चला। तो गुण है उनमें, कुछ लोगों में अच्छे गुण होते हैं, कुछ में बुरे गुण, कुछ लोगों को अच्छा लगता है, बुरा लगता है, लेकिन उसके बीच में एक हीरा जो 35 सालों से इस स्कूल के लिए चमक रहा था, कहीं और आगे चमकेगा, लेकिन हमने कहीं ना कहीं उस हीरे को खोया है या हम खो रहे हैं, ऐसा मुझे लगा। लेकिन हीरा चमकता है, कोयले में रहकर भी चमकता है। तो भागवत सर आगे जाकर भी जहाँ भी रहेंगे चमकेंगे, और मैं यही दो शब्द कहकर के बातों को विराम देता हूँ। भागवत सर आप जहाँ रहें हमारे बीच में रहेंगे, याद रहेंगे। धन्यवाद। आज हम जिस विषय को लेकर यहाँ पर उपस्थित हुए हैं, इस संदर्भ में मैं तो भाषण नहीं दूंगा, पर हाँ 2-4 वाक्य गाने की पंक्तियाँ मैं प्रस्तुत करने जा रहा हूँ।
और मुझे लगता है शायद आप सभी को पसंद आएगा। बनेगा है दुश्मन जमाना, सलामत रहे दोस्ताना, सलामत रहे दोस्ताना हमारा। बनेगा है दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों, हमें दोस्ती की कसम दोस्तों। पता कोई पूछे तो कहते हैं हम कि एक दूजे के दिल में रहते हैं। नहीं और कोई ठिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना। व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पुन्हा त्यांची सगळ्यांची नावं घेत नाही तर त्यात वेळ जाईल. 11:30 वाजता रिझल्ट चालू करायचा आहे. मला दरवेळीसाठी पुन्हा 7-8 मिनिटाची वेळ आहे. मी जर बोललो नाही तर ते मला चुकीचं वाटेल. मी जर बोलणं त्यांच्याबद्दल त्याने चुकीचं वाटेल, आपण सगळ्यांना चुकीचं वाटेल. कारण माझं त्यांचं नातं बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे जोडलेलं आहे. असू दे, मला ते आवडतं कसं काही बोललं असेल तसं. याच्यानंतर मी एकटाच असणार आहे ते नसतं. सरांचं फेअरवेल आमच्या 1 महिन्यापासून चर्चा चालू आहे. सरांचं फेअरवेल त्यात बराच उलटसुलट चर्चा झाली. ते त्यांच्या मुद्द्यावर काही मराठी समजून घ्या. मराठीत म्हणतात कसं, एखादा मॅटर झाला तर त्यात बरंच पाणी वाहून गेलं तर आता पाणी राहिलंच नाही, एवढं पाणी वाहून गेलं त्या फेअरवेलच्या. प्रत्येकाचे एक वेगवेगळे मुद्दे असतात, त्या त्या गोष्टीवर त्याला कळून लागतात. ऑफिस लेवल असते, त्यांना काही गोष्टी सांभाळायच्या असतात, त्या ते त्यांच्या रूटवरती करत नाही, ते त्यांच्या रूटवर करतात. तर मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. त्याच्यावरचा पर्सनली डिसिजन असेल तो, त्याने निर्णय का घेतला होता, कशाला घेतला होता हे ते नंतर सांगतो. मला काय त्याची मदत झाली, सगळ्यांची मला काय मदत. मी ज्या DED कॉलेजला होतो त्या DED कॉलेजला सर तेव्हा पूर्वीच्या काळी 20-25 दिवसाचं ट्रेनिंग करायचं. तर ते DED शिक्षकाला त्याला सेवांसंघ ट्रेनिंग असं म्हणतात. त्या ट्रेनिंगला तिथे पण इथून जाताना पारोदीकडनं त्यांनी स्पीच सांगितलं, बरं चाललंयस एका वेळेस चांगलं पोरगा घेऊन ये आणि परत शाळेत जायचं. मी त्यांच्याबरोबर मला काय माहिती ते आले त्याच्या क्लास त्या माझ्या खूप छान फ्रेंड असतो आत्ता पण, आणि ते त्यांच्या क्लास सेवांवर कसं मी क्लास त्यांच्या क्लास त्यांच्याकडनं विषय राहणार आपलं चांगलं आहे त्याचं क्लिअर झालेलं आहे. मी जस्ट 2-3 महिन्यापूर्वी क्लिअर सबमिशन करायला गेलो तेव्हा काय मोबाईल नव्हतं, लँडलाईन माझ्या शेजारचं एक घर आहे ते त्या मॅडमच्या शाळेत जायचं म्हणजे म्हणून मॅडम इंग्लिश मिडियम शाळा असेल तर मी नोकरीच करणार ते काहीच नाही. ते सरांची कॉन्टॅक्ट कर, ते तुला सांगितलं आहे कॉन्टॅक्ट केला त्यांचा तो एक बोलण्याचा एक पद्धत असते, त्या पद्धतीने आपल्याला करायचं म्हणजे आत्ता आपण सर्वसामान्य असंच होतं. सरांशी बोलायला गेलं तर सर काय बोलतील काय बरोबर ते काही स्पष्ट असं काय तुमचाच मुद्दा बरोबर, तुम्हाला कसं बोलणं नाही आवडत, काय कसं बोलणं आवडत. आम्ही सगळे असले तर ते मिळून जुळून घेऊन बोलतो आम्ही. त्यांचं तसं नाही स्वभाव, त्याला सांगितलं सोबत राहायचं मग मला इथे पोलीस नाव काय म्हणलं शाळेत तुला कसं वाटतं बघ उत्तर किती नाही मी आलो तुला 11 आता इथे काय झालं काय सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर मला शाळेतून फोन आला, तो नवीन झालं त्यानंतर मला मला शाळेत कुठे राहायचं मग आणखी इंटरव्ह्यूला कसं आलं
असं चालू होतं. आणि मग तेव्हा सरांनी घेतलं आणि खेळायचं ऐकूया हां हां रेकॉर्ड काढ. तुमचा रिझल्ट आहे 11:30 वाजता. थँक्यू एव्हरीवन. मला एक साधासा मुलगा काय आणि तेव्हा तो काय आणि शर्ट वगैरे मला वाटते सीसमधला पहिला माणूस असेल तर तो काय त्याच्यानंतर तो बऱ्याच काय पाहिजे तो आधारवड्याचा अर्थ समजलं वड म्हणजे बनियान जो असतो त्याच्यावर बरंचसं निसर्गाचं सगळं चक्र त्याच्यावर असतं. त्या बनियान त्या वडाच्या झाडावर सगळं निसर्गाचं चक्र असतं. आपल्याला इंग्लिश म्हणून शब्द नाही माहिती चक्र काय म्हणतात सायकल तर तसं या एकट्या माणसावर याचं अख्खं फॅमिलीचं संकट असतं. एकटा माणूस जर इनडिसिप्लिन होतोय तर हा अख्खाच्या अख्खा वडाचा वृक्ष खाली पडतो. त्यामुळे ते सतत मला म्हणतात पाहिजे कधी इनडिसिप्लिन राहायचं नाही. म्हणून शाळेत लेट कधी आलेच नाही पण इथे काम करतो ते एकदम डिसिप्लिन राहायचं, कामात व्यवस्थित राहायचं. बोलण्याचं त्याचं मला नसेल पडत, मला आम्हालाही नाही कसं पचतच नाही ते विचार ते त्यांच्या वरच्या लेवलचे असतील ते नाही पचत आपलं. त्यामुळे बऱ्याच जणांचे वाद वाईट पडतात. त्या बॅनियन ट्रीबद्दल तो बॅनियन ट्री म्हणजे हा माणूस आहे असं मी इमॅजिन केलं. मग तो काय असेल कशी कविता आहे एवढं मी उभा घट्ट पाय रोवणी या शब्दाने त्या जमिनीमध्ये माझे पाय त्या मी उभा घट्ट पाय रोवणी पारंब्या तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबरच्या पारंब्या तुमच्या आणि माझ्या मुलांनी. मी उभा घट्ट पाय रोवणी पारंब्या तुमच्या अन माझ्या मुलांनी येऊ दे तर मग कित्येक वादळे जीवनी घेईन ती आनंदाने छाताळावरची. घरटी नेस्ट छोटी छोटी घरटी सगळ्या फॅमिलीची आहेत तुमच्या झाडावर. घरटी तुमची माझ्या खांद्यावरी जगतो मी त्यांना माय बापावरी. घरटी तुमची माझ्या खांद्यावरी जगतो मी त्यांना माय बापावरी. संकटकाळी छाया धरतो त्यांच्या शिरी येतील जेव्हा तुफान वादळा करास. मी खोपावलो म्हणजे मी सगळीकडे वाढलो इतका वाढलो मी खोपावलो जड शिरांनी सैरावयला. जड शिरांनी मुळांनी आणि त्याच्या ज्या पारंपरिक पसरलो मी खोपावलो जड शिरांनी सैरावयला. गाव कुसावरून झगमगत्या शहरा. मी खोपावलो जड शिरांनी सैरावयला. गाव कुसावरून झगमगत्या शहरा. वाढलो शिकलो बहरलो इथेच सारा. ठेवा वाटावा असा वाढला पसारा. माझे शिकवणे भावते सर्व मुलांना. माझे शिकवणे भावते सर्व मुलांना. प्रदीर्घ काल लोटला या ज्ञानदाना. माझे शिकवणे भावते सर्व मुलांना. प्रदीर्घ काळ लोटला या ज्ञानदाना. किती आवरल्या जरी मनातील भावना. अदृश्य पाणी नक्कीच येते माझ्या नयना. आता असेल माझ्या जवळ मुबलक सवड. जपीन मी तुमच्या सर्व आवड निवड. आता असेल माझ्या जवळ मुबलक सवड. जपीन तुमच्या सर्व आवड अननिवड. जेव्हा कधी भासेल माझी निकड. आयुष्यभर असेल मी तुमचा आधारवड. प्रायमरी सेक्शनच्या हेडमिस्ट्रेस आणि माझे सर्व शिक्षक, आज आपण सगळ्यात सिनियर मोस्ट शिक्षकाच्या निरोप समारंभासाठी एकत्रित झालो आहोत. आणि ते सिनियर मोस्ट शिक्षक म्हणजेच भागवत. आज त्यांना गेली त्यांनी 36 वर्षे इथे कार्यरत आहेत. आज त्यांना मी इतक्या वर्षापासून पाहते तर माझे अनुभव त्यांच्याबद्दल मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचे झाले तर ते स्पष्ट बोलणारे व्यक्ती आहेत. त्यांची निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर ही खूप प्रबळ आहे. ते संघटन खूप म्हणजे संघटन करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. आणखी ही इज रिजिड, एडव्हेंचरस, क्युरियस आणि सगळ्यात चांगले गुण म्हणजे
त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स एवढा हाय आहे अँड हिज लिडरशिप क्वालिटीज लय भारी. आज इतक्या वर्षानंतर मी त्यांना पाहते ते एका राजासारखे राहिलेले आहेत आणि ते एका राजासारखेच वागलेले आहेत. मी असं बोलले तर लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, मी असे कपडे घातले तर लोक माझ्याबद्दल काय म्हणतील याचा विचार त्यांनी कधीच केला आणि त्यांना परवाही नाही. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर कधीच मुखवटा लावला नाही. ते जसे आहेत तसे आहेत. आणि आपण सगळे शिक्षक कमी जास्त प्रमाणात आपल्यामध्ये अभिनेता आहे आणि आपण आपला अभिनय वर्गात करत असतो. जर भागवत सरांच्या शिकवण्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक मी उदाहरण देते. जर त्यांनी फुलवा ही कविता जर शिकवली तर ते अशा काही रीते शिकवतील की मुलांसमोर हिरवीगार सुंदर फुलांनी डवरलेली बाग जी असते ती हुबेहूब त्यांच्या डोळ्यासमोर विद्यार्थ्यांच्या समोर उभी राहील. जर ते पाऊस ही कविता शिकवत असतील, भले वर्गाबाहेर पाऊस पडत असो नसो, पण विद्यार्थ्यांची मने त्या काल्पनिक पावसाच्या पाण्यात चिंब होऊन गेली. म्हणजे आपल्या शिक्षकाला काय करायचं असतं तर त्या कवीच्या तरल कल्पना समजून घ्यायच्या असतात आणि त्याच तरलतेने विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचवायच्या असतात किंवा संक्रमित करायच्या असतात. ही कला जी आहे ती भागवत. आणि जर असे उत्तम अभिनय असणारे शिक्षक सेवानिवृत्ती घेणं असेल तर ते संस्थेपेक्षा विद्यार्थ्यांची मोठी नुकसान. आणि really he is very popular among with his students for his good teaching and his unique style. हे जे विद्यार्थी त्यांच्या हातातून जे गेलेले आहेत ते त्यांच्या आयुष्यात कधीच विसरणार नाही भागवत सरांना. त्यांचे ते स्टाईल, युनिक स्टाईल ऑफ त्यांचं आउटफिट, आणखी त्यांची जी स्टाईल एंट्री जी असते वर्गामध्ये, ते नॉक करून जातात, हातात त्यांच्या चाव्यांचा गुच्छ असतो आणि ते दरवाजाला नॉक करतात. ते नॉक ऐकल्यास मुलं शांत वर्गात त्यांची एंट्री. हे विद्यार्थी कधीच विसरणार नाही. आणि मी जनरल बोलते, आपले मुख्याध्यापक किंवा आपले सहकारी आपल्याबद्दल काय बोलतात त्याच्याहूनही जास्त की आपले विद्यार्थी आपल्याबद्दल काय बोलतात, त्यांच्या भावना आपल्याबद्दल काय आहेत आणि त्यांचे पालक आपल्याबद्दल काय बोलतात, त्यांनी दिलेली जी मान सन्मान जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तीच आपली पोचपावती असते. तर अजून मी एक सांगायचंय मला त्यांच्या मैत्रीबद्दल. आज मी 1997 ला केला तेव्हापासून मी बघते भागवत सर आणि ठाकूर सर एकत्र आहे, एकामेकांसाठी आहे. कुठेही असू दे ते एकत्रच असतात आणि खरी मैत्री किंवा खरा मित्र मिळायला हे नशीबही लागतं. म्हणून मी 2 वाक्य लिहिलेले आहेत तिथे. उत्तम मित्र म्हणजे चैतन्याचा झरा. उत्तम मित्र म्हणजे चैतन्याचा झरा. नशीबवान माणसांना नशीबवान म्हणावं ज्यांना मिळतो असा मित्र. हा मित्र खरा. उत्तम मित्र म्हणजे चैतन्य, कारण हे माझं वाक्य नाहीये ना. उत्तम मित्र म्हणजे चैतन्याचा झरा. उत्तम मित्र म्हणजे चैतन्याचा झरा.
नशीबवान म्हणावं त्यांना ज्यांना मिळाला मित्र करा. आता जे गाणं जे बोलणार होती ते ऑलरेडी तुम्ही परत बोला. नाही मी नाही, हेच बोला. त्यांच्यासाठी एक गाणं समर्पित करते. हो का? बनी चाहे दुश्मन जमाना हमारा, बनी चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों ना. सन्माननीय प्रिन्सिपल मॅडम रेणुकांत, माजी प्रोफेसर आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे शिक्षक वर्ग, तर म्हणजे सेवानिवृत्ती बचवणे, सेवानिवृत्ती हेच फार कठीण आहे. तुम्ही एवढं भरभरून मला प्रेम दिलं, मी फार पाऊस झालेलो आहे, काय बोलावं सुद्धा. ACS मधला माझा जीवन प्रवास, प्रत्येक जण जसं स्कूलमध्ये येतो तसाच मी आजच्या 35 वर्ष 8 महिने 1 दिवसाच्या पूर्वी मी या स्कूलमध्ये आलो. सगळ्यांसारखं असाच एक 22 वर्षाचा मुलगा, नंतर करिअरला सुरुवात झाली. आम्ही बसने येत होतो, नंतर हळूहळू सगळ्या करिअरला सुरुवात झाली. फार स्वप्न होतं की गाडी घेतली पाहिजे, आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये मी स्कूटर घेतली त्यावेळेस, आणि मग मी स्कूटर न्यायला. तर मी जे बघायचो लोक इथे असे कारने जायचे, स्कूटरने जायचे. आम्हाला असं वाटायचं की अरे लोक बिल्डिंगमध्ये राहतात, स्कूटरने जातात, गाडीने जातात, आपण जर जाऊ का तसं करू, आपल्याला करता येईल का असं. आणि मग या अतिशय महागड्या शहरामध्ये जर का जगायचं असेल आपल्याला, तर आपला आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगला आहे. आणि मग आपला काही पार्टनर जर आपल्यासारखा अर्धर जर का असेल, तर आपण या महागड्या शहरामध्ये आपण जगू शकतो. आणि मग मी तेव्हाच घेऊन काढवाले की नाही, माझा पार्टनर हा टीचरच असेल. आणि मग माझी मावशी पूर्णला राहत होती, आणि मग तिने हे स्थळ आणलं. तेव्हा ती मुलगी PMC मध्ये नोकरी करत होती. माझ्या मावशीने सांगितलं की अरे आमच्याची मुलगी बघून गेला. तर मग नंतर आमचं तुमचं लग्न झालं. 93ला लग्न झालं, 94ला मुलगा झाला. आम्ही फ्लॅट घेतला. तर म्हणजे इंपर सर असं म्हणाले की आर्थिक प्लॅनिंग भागवत सरांचं कसं असतं बघा काय, की जेव्हा आपण आपलं स्वतःचं घर लवकर घेतो, पुढे आपल्याला स्पेस मिळतं काहीतरी करायचं. आणि मग हा घराचा प्रॉब्लेम आमचा लवकर सॉल्व्ह झाला. आमचा 94ला म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह की आमचं लग्न होण्याच्या आधी आम्ही फ्लॅट बुक केला. ज्यांनी लग्न होण्याच्या आधी फ्लॅट बुक केला आणि लग्न झाल्याबरोबर आम्ही त्या बिल्डरचे आणि LICचं लोन किंवा 18% होतं. म्हणजे आता बघा 7-8% आहे हाऊसिंगचे लोन, तेव्हा आम्ही 18% घेतलेलं. आणि मग ते सगळे हप्ते भरायचे, पगार कमी. म्हणजे आमचा दोघांचा मिळून 5,600 रुपये पगार होता, म्हणजे 28 पगार होता तेव्हा. मोठ्या मुश्किलने आम्ही 1,60,000चं लोन हवं होतं हाऊसिंगचं, 1,54,000 मिळालं. आणि परत ते 6,000चा डिफरन्स, तो 6,000चा डिफरन्स कॅश करता करता किती नाही तर ते झालं. मग आम्हाला स्पेस मिळाला 2000 मध्ये की अरे आपण दोघं पती पत्नी तर नोकरी करतोच आहे, आपण आपल्या मुलाला आपण अमेरिकेमध्ये सुद्धा शिकू शकतो, पण आपणच कमवायचं ना आपणच खायचं का, आपण लोकांना सुद्धा मदत झाली पाहिजे, आपण समाजाचं देणं लागतं. मित्रांनो, आपण 3 लोकांचं देणं लागतं, एक माता-पिता, एक गुरु आणि एक समाज. या तिघांचं देणं आपण प्रत्येक जण लागतं. समाजाचं खूप ऋण असतं आपल्यावर आणि ते द्यावंच लागतं, ते फेडावंच लागतं. ज्याला सामाजिक बांधिलकी आहे ना ती लोक मानलेली करत असतात.
आणि मग त्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही 2001 मध्ये बिझनेस सुरुवात केला. विचार केला की अरे काही लोकांना आपण रोजीरोटी देऊ शकतो का? तर खरंच आपण काही लोकांना रोजीरोटी देऊ शकतो. बघा ना, सगळ्यांसाठी 24 तासाचा दिवस आहे. आपल्यालाही आहे. आपण 1 वाजता सुटतो तर वेळच वेळ आहे. आपला वेळ असाच फुकट जातो. पण त्या वेळेचं मी नियोजन केलं आणि तो वेळ मी सत्कारती लावला. तेव्हा मी एक रोपटं लावलं होतं, त्याचं झाड झालं. आता त्याला फळं आले, झाड मोठं झालं. त्या सावलीमध्ये मी बसलो, त्याची तरतूद करून ठेवली. त्याच्या पाठीमागे 8-10 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. आणि ही शिकवण आम्ही आमच्या मुलाला दिली. म्हटलं बेटा, आपल्याला जॉबर व्हायचं नाही आहे, तर आपल्याला जॉब क्रिएटर व्हायचं. आपल्याला समाजाचा आपण देणं लागतो. आपल्याला जॉब क्रिएटर व्हायचं. तो सिव्हिल इंजिनिअरिंग सुटल्या डिग्री 2018ला आणि आम्ही PWDचं लायसन घेतलं. आज त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत आणि त्याचं काम सध्या सुरू आहे नाशिक. त्याच्याकडे 20-25 लोक काम करत आहेत. 20-25 लोकांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आम्ही कधी तिथे बिझनेस सुरू केला तर तिथे 8-10 लोकांना संधी मिळते. म्हणजे आज आमच्याकडे 25-30 लोकांना संधी उपलब्ध करून दिली. सगळे दोघं पती किती लोक शिक्षक आहेत. किती लोकांकडून हे शक्य झालं तर मला तर काही दिसत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी फिरतो. एनिवे, तर आर्थिक प्लॅनिंग मात्र खूप चांगलं लागतं ते मी केलं. तुमच्या माझ्यासारखा सर्वांसारखा सर्वसामान्य, परंतु मात्र मी जेव्हा पहिला थँक्स धन्यवाद देईन प्रिन्सिपल मॅडमला की मला या शाळेमध्ये जवळजवळ 12 मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम केलं आणि त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. भरभरून त्यांनी मला प्रत्येक मुख्याध्यापकांनी मला शोकस आता या कशा अपवाद राहतील. त्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे माझे सहकारी रिटायरमेंट होईपर्यंत लास्ट मोमेंट पर्यंत काम करतील का? नाही, मला त्यांना